आपण मान्यवरांच्या परिचयाकडे वळूया. मान्यवरांच्या परिचयासाठी मी प्राध्यापक सचिनजी रणदिवे यांना पाचारण करते. तत्पूर्वी मी प्राध्यापक सचिनजी रणदिवे यांचा परिचय करून देते. प्राध्यापक सचिनजी रणदिवे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे नागपूर महानगराचे अध्यक्ष आहेत आणि प्राध्यापक सचिनजी हे स्थानिक RS मुंडले कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. धन्यवाद. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तथा ॲग्रोविजन तर्फे आयोजित या युवकांच्या कार्यक्रमात आपण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एक कृषी शिक्षण विद्यार्थी परिषद KSVP नावाचा आयाम आहे, जे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी काम करतं. ॲग्रोविजनसारखी संधी विदर्भामध्ये उपलब्ध होणं ही आपल्या विदर्भातील कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठी गोष्ट आहे, जी संधी आतापर्यंत आपल्याला केवळ पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला कुठेतरी बघायला मिळत होती. ॲग्रोविजनचं हे 7वं वर्ष आणि त्यानिमित्ताने आम्हीसुद्धा ज्या प्रखरतेने ॲग्रोविजनला विनंती केली त्यांनीसुद्धा ती मान्य केली आणि कृषी क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कुठल्या संधी उपलब्ध राहू शकतील यासाठी म्हणून आज इथे सगळ्यांना येण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाकरता आपला सर्वांचे लाडके सगळ्यांना परिचित असलेले माननीय डॉक्टर अनिलजी काकोडकर सर आहेत. सर, आपला परिचय सगळ्यांना करून देणे म्हणजे माझ्यासाठी फारच कठीण गोष्ट आहे, तरीसुद्धा मी माझा छोटासा प्रयत्न करतो. आपण भाभा अणुऊर्जा अनुसंधान केंद्राचे माजी चेअरपर्सन आहात. आत्तापर्यंत शासनाचे 1998ला पद्मश्री, 1999ला पद्मभूषण आणि 2009ला पद्मविभूषण या सन्मानाने सन्मानित आहात. पोखरण 2 मधील बुद्धा स्माईलचे खरे श्रेयसुद्धा आपल्याला आहे. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय विलासजी शिंदे, मूळचे नाशिकजवळील आडगावचे आहेत. BTech MTech इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. नाशिकला एक सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी याचे ते CEO आहेत. त्यांनी ही कंपनी स्वतः तयार केलेली आहे. जवळपास 65 एकरामध्ये एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट या फर्मची आहे. 2.5 लाख स्क्वेअर फुटामध्ये त्यांच्या फर्मचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि विशेष गोष्ट अशी की जवळपास 3000 शेतकऱ्यांचा एक गट यांच्या या कंपनीशी जोडलेला आहे. अगदी आपल्यासाठी मानाची गोष्ट अशी की या वर्षामध्ये 1000 शेतकऱ्यांचा एक गट यांच्यासोबत जो जोडलेला आहे, त्यांच्या माध्यमातून जवळपास 600 कंटेनर द्राक्ष ही युरोप व रशियाला यांनी निर्यात केलेली आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आपला सगळ्यांचे परिचित असलेले प्रत्येकच सत्रामध्ये ज्यांचा परिचय होतो, ॲग्रोविजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर CD माई सर हे सुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्राचे सहसंघटन मंत्री माननीय सुरेंद्रजी नाईक हे सुद्धा आपल्यामध्ये आहेत. MSW पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 92 पासून परिषदेशी जुळलेले आहेत. 1998 पासून पूर्णवेळ काम करत आहेत आणि अमरावती महानगर, कर्नावती महानगर, गुजरात प्रदेश मंत्री, आसाम प्रांतमंत्री, विदर्भ प्रांतमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. सध्या वर्तमानात पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री असं दायित्व त्यांच्याकडे आहे. यानंतर मंचावर नागपूर महानगराचे मंत्री गौरव हर्डे, MSWचं शिक्षण सुरू आहे. 2014 पासून विद्यार्थी परिषदेचे विस्तारक आहेत. त्याचप्रमाणे श्रीकांत पाटील
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आयाम आहे. कृषी शिक्षण विद्यार्थी परिषद KSVP याचे प्रांत प्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. यानंतर मी भाग्यश्रीला मंचावर उपस्थित मान्यवर आणि देशातील उच्चतम शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, माझ्या युवा बंधू आणि भगिनींनो, शेतकरी बंधूंनो, आपण ॲग्रोव्हिजनतर्फे दरवर्षी या कार्यक्रमामध्ये एक भाग असा ठेवतो की जेणेकरून आपण युवांसाठी या कृषी क्षेत्रामध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत यावर चांगली चर्चा व्हावी. कदाचित आपल्याला कल्पना आहे की कोणत्याही देशाचं जे भवितव्य आहे हे खरं म्हणजे युवकांनी युवकांच्या शक्तीवर अवलंबून असते. आणि आपल्याला कल्पना आहे की भारत देशामध्ये आपण या बाबतीमध्ये अग्रक्रम आहे. देशात जवळजवळ 40% जनसंख्या ही वयाच्या 40पेक्षा लहान आहे. म्हणजेच आमची युवा शक्ती खूप जबरदस्त तगडी आहे. म्हणजे साधारणतः 45 कोटी आमचे लोक आज यंग आहे. यंग म्हणायला काही हरकत नाही, 40च्या आतमध्ये आहेत. आता आपण जर याचा विचार केला तर या शक्तीचा आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोठा असा फायदा होऊ शकतो. देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 52% लोक हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. हे मला वाटते आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. हळूहळू ही संख्या पहिले 70वर होती, मग 60वर आली, आता हळूहळू करत ती 52वर आलेली आहे. आणि या 52% लोक म्हणजे महाराष्ट्रामध्ये 62%च्या वर आहे. म्हणजे हा आणखीन जास्त इंटेन्स ॲग्ररियन रिजन आपण समजतो. आणि यामध्ये GDP कॉन्ट्रीब्युशन कृषीमध्ये फक्त 14% आहे. महाराष्ट्रात जर पाहायचं झालं तर ते आणखीन कमी आहे, ते म्हणजे जवळजवळ 11% आहे. म्हणजे आज 52% लोक फक्त 14% कॉन्ट्रीब्युशन उत्पन्नात करतात देशाच्या. ही एक फार मोठी तफावत म्हणजे ॲनॉमली आहे. महाराष्ट्रात आणखीन ती वाईट आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 62% संख्या फक्त 11% कॉन्ट्रीब्यूट करतात, कारण कोरडवाहू शेती ही जवळजवळ 87% आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करायला येतो की आपण या युवा शक्तीचा कृषीमध्ये आणखीन काय संधी हीच उपलब्ध मोठी आहे की आपण या कृषी क्षेत्रामधलं उत्पन्न जे आहे हे आपण ट्रिमेंडस वाढवू शकतो. कारण एकच असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट होऊ शकते. खाजगीकरणामध्ये कृषीसारखं दुसरं क्षेत्र नाही. आणि तुम्ही जर तसा विचार केला यंग युवकांनी, तर आज देशामध्ये 300 ते 350 विद्यापीठं आहेत. त्यामध्ये फक्त 70 विद्यापीठं, 70पेक्षाही कमी हे कृषी आणि कृषी संलग्न विद्यापीठं आहेत. आपल्याला जसं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विदर्भात आहे, किंवा राहुरीला आहे, किंवा कोकणात आहे, या इथे मत्स्यविद्या आपलं हे आहे, पशुपालन विद्यापीठ आहे. असे जर विचार केले तर देशाच्या पातळीवर आपल्याकडे 70 आहेत विद्यापीठ. आणि साधारणतः या 350 मध्ये फक्त 70 आणि टोटल ॲडमिशन कॅपॅसिटी युवकांची जर पाहिली तर फक्त ती 2.5% आहे कृषीमध्ये. म्हणून मला असं पुष्कळ वाटते की एवढा देश जो कृषीवर आधारित आहे, तर या कृषी आधारित देशामध्ये आम्हाला या युवकांचं जे आता शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे हे आम्हाला या कृषी क्षेत्रामध्ये कसं दिसून पडेल, कारण हे फार महत्त्वाचा भाग आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की या देशामधलं मॅक्सिमम परिवर्तन जे आहे, ज्याला आपण म्हणू की चेंज ऑफ लाईफ, जर काय केलं असेल तर ते कृषीने केलेलं आहे. एक वेळ अशी होती की ज्यावेळी मी या इथे MSc नागपूरला शिकत असताना मिलो ही ज्वारी खाण्यासाठी ज्वारीचं रेशन शॉपमध्ये मला जवळजवळ तासनतास उभं राहावं लागत होतं. ही परिस्थिती या देशाने पाहिली, या नागपूर शहरानं पाहिलेली आहे. पण ही परिस्थिती आज नाही. अन्नधान्याचे कोठार आज इतके भरलेले आहेत की आपल्याला अन्नधान्य साठवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आपण काकोडकर साहेबांना इथे बोलावून विनंती केली की आता आम्हाला पुढचं मार्गदर्शन काय आहे, अणुशक्तीचा आम्ही कसा उपयोग करू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं असेल तुम्ही, कांदा असेल, लसूण असेल, टमाटे असतील, पोटॅटो असेल, आज कोणतं फ्रूट तुम्हाला, सेब, सफरचंद जर म्हटलं तर तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक बसस्टॉपवर
खेड्यातल्या खेड्यात तुम्हाला सफरचंद दिसते. टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये रिव्होल्युशन आणलेलं आहे. ते मिल्क रिव्होल्युशन असो, गोल्डन रिव्होल्युशन असो, ब्ल्यू रिव्होल्युशन असो किंवा ग्रीन रिव्होल्युशन असो, या देशामध्ये आपण सुबत्ता निर्माण केली आहे. आणि ही सगळी करण्यामध्ये आज आमच्या शेतकरी, शास्त्रज्ञ आणि प्रशासनाचा त्याला सपोर्ट हा एक कॉम्बिनेशन मिळाल्यामुळे हे झालं आहे. परंतु आता परिस्थिती आमची निर्माण झाली आहे. आम्हाला आमच्या देशासमोर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. हरित क्रांतीबरोबर आमचे जे नवीन प्रश्न आहेत, त्या काळाची गरज होती अन्नधान्य वाढवण्याची. आता आम्हाला अन्नधान्य क्वालिटीवर कसा भर देता येईल आणि अन्नधान्यामध्ये आम्हाला न्यूट्रिशस हेल्दी फूड कसं मिळेल, आमचं पर्यावरणाचा ऱ्हास कसा होणार नाही, अशा या अनेक बाबीमध्ये आम्हाला आज जावं लागणार आहे. आणि म्हणून आज आम्हाला युवा शक्तीची जी नजर आहे ती आम्हाला या कृषी क्षेत्राकडे वळवण्याची गरज आहे. आणि म्हणून हा आम्ही ॲग्रोव्हिजनतर्फे उपक्रम ठेवला आहे की हे एक क्षेत्र चॅलेंजिंग म्हणतो मी त्याला, नेहमीच चॅलेंजिंग. कृषी क्षेत्रातलं जे संशोधन आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग ॲग्रिकल्चरल रिसर्च इन द कंट्री. कारण याच्यामध्ये एक गोष्ट, आज जर जी गोष्ट मी नागपूरला करतो ती कदाचित जोधपूरला लागू होत नाही, तिथे मला नवीन करावं लागते काही. म्हणून तुम्हाला चॅलेंजिंग याच्यासाठी म्हणतो की याचा विस्तार जो आहे तो फार मोठा आहे. तुम्हाला आता कदाचित प्रत्येकजण पेपरमध्ये किंवा याच्यात वाचत असेल क्लायमेट चेंज. आज आम्ही म्हणतो की हिवाळ्यामध्ये या ठिकाणी आमचं नॉर्मल टेम्परेचर जर 32 आणि 35 चाललं आहे मॅक्सिमम, आणि नॉर्मल टेम्परेचर या काळामध्ये आमचं 11 डिग्रीज असते नागपूरला, ते आज आमचं 20च्या वर आहे. आज फार मोठा बदल वातावरणातला आमच्या या क्लायमेट चेंजमुळे होतो आहे. आणि या क्लायमेट चेंजचा परिणाम जर तुम्हाला आता स्पष्ट दिसतोय की काही ठिकाणी म्हणजे मद्रासमध्ये तुम्हाला चेन्नईमध्ये फ्लड आलं आहे, आमच्या इथे ड्राऊट आहे, हिमालयामध्ये बर्फ तुफान पडून राहिलं आहे. अनेक असे बदल आता या क्लायमेट चेंजमुळे होतात आहे. आणि हे जे बदल आहे याचा परिणाम या कृषी क्षेत्रावर सगळ्यात जास्त होणार आहे. म्हणजे आमचं आज आमच्यासमोरचं मेजर चॅलेंज आहे की आम्हाला या क्लायमेट चेंजला, ज्याला काही ॲडॅप्टेशन किंवा मिटिगेशन कसं करता येईल, कशा आम्ही नवीन व्हरायटीज काढू शकतो का, आम्ही नवीन पिकाची योजना करू शकतो का. आमचे गडकरी साहेब नेहमी सांगतात नवीन पीक योजना करा, ऑलिव्ह आणा. विदर्भामध्ये काही वर्षापूर्वी लोक म्हणत होते की डाळिंब पीक होऊ शकत नाही कारण इथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. पावसाचं प्रमाणच कमी झालं तर डाळिंब होऊ लागले. म्हणजे असे आमचे जे आता आम्हाला नवीन पिकाच्या ज्या योजना करायच्या त्यासुद्धा याच्याबद्दल होऊ शकतात. परंतु आता आम्हाला या क्षेत्रामध्ये सगळ्यासाठी शिक्षण असो, संशोधन असो किंवा विस्तार असो, याच्यासाठी आम्हाला युवा शक्तीची अत्यंत गरज आहे. आणि पुढे कधी आपल्याला योग आला तर मी सांगेल की आम्हाला या अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत. तुफान अपॉर्च्युनिटीज आहे. आम्ही म्हणतो की इट इज ट्रेमेंडस, इनॉर्मस ॲबिलिटीज आर एक्झिस्टिंग इन ॲग्रिकल्चर. पुष्कळांना वाटतं की संशोधन काय कोणी करते, तसं नाही आहे. संशोधनाला खरोखर तुम्हाला, आपण ज्याला म्हणतो इट्स अ नोबल प्रोफेशन. प्रत्येकजण म्हणतो की डॉक्टरचा नोबल प्रोफेशन आहे, पण आम्ही नेहमी म्हणतो की संशोधकाचा जो आहे तो सगळ्यात मोठा, आणि शिक्षकाचा तो आमच्या, जर आम्ही त्याचा पाया या देशामध्ये जर भक्कम केला तर मला निश्चित खात्री आहे की आम्ही हे जे आमच्या सर्कमस्टान्सेस आमच्यासमोर येतात आणि त्यातल्या त्यात आम्हाला, ज्याला आम्ही पायाभूत संशोधन म्हणतो, ते या देशामध्ये कधी जास्त प्रमाणात झालेलं नाही, त्याला आम्हाला जास्त भर द्यावा लागणार आहे. अमेरिका आम्ही नेहमी म्हणतो की इज अ व्हेरी स्ट्रॉंग नेशन. काय आहे, अमेरिका इज स्पेंडिंग मोर दॅन 6% ऑफ देअर वेल्थ ऑन रिसर्च. त्यांची मॅनपॉवर आज ती संशोधनामध्ये गुंतलेली आहे. आणि हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत, त्याच्यावर सगळी दिशा पुढची अवलंबून आहे. आज तुम्हाला जे एवढं मोठं एक्झिबिशन दिसते, मोठमोठे ट्रॅक्टर्स दिसतात, मोठमोठे मशिनरी दिसतात, नवीन नवीन इनोव्हेशन दिसतात, याच्या मागे जी यंत्रणा आहे ती म्हणजे मुख्य म्हणजे ज्याला आपण नेहमी म्हणतो की पायाभूत संशोधन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे विस्तार होतो आहे. थॉमस अल्वा एडिसननी बल्बचा शोध लावला, तो बिचारा तसा भुकेपायी मेला, परंतु फिलिप्सनी त्या बल्बचा उपयोग एवढा मोठ्या प्रमाणात केला की आज तुम्हाला फिलिप्स कंपनीचं नाव माहिती किंवा कोणाही कंपनीचं नाव आहे, कारण त्याच्यावर तो शेवटी संशोधन जो करणार आहे त्याला मी नेहमी म्हणतो की हा पडद्यामागचा कलाकार आहे. तर तुम्हाला चॉईस आहे, पडद्यामागचा कलाकार व्हायचं का तुम्हाला याच्यातला उद्योजक व्हायचं.
या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कृषी क्षेत्रामध्ये मिळतील. आणि म्हणून माझी अशी विनंती राहील की या निमित्तानं ॲग्रोव्हिजनच्या कृषी क्षेत्रामध्ये आपण आकृष्ट व्हावं आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आज आपल्याला याच गोष्टीवर मार्गदर्शन करण्यासाठी वास्तविक आमच्या कृषी क्षेत्राचं ते जे आहेत न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत, परंतु त्यांना आम्ही कृषी क्षेत्राकडे ओढून घेतलं आहे, कारण त्यांनासुद्धा कळलं की कृषी क्षेत्र खरोखरच अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणून आज अनिल काकोडकर आमच्यामध्ये आहेत. त्यांना देखील आज या आपल्याला मार्गदर्शन करायला मिळणार आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून मी 2 शब्द प्रास्ताविकाचे थांबवतो आणि आपण शांततेने ऐकून घेतलात. सगळ्या युवकांना पुन्हा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आता माननीय श्री विलास शिंदे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या परिसंवादाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर सर, डॉक्टर सी.डी. माई सर, सुरेंद्रजी, सचिनजी व इतर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी आपला फक्त 10 मिनटं वेळ घेणार आहे. काकोडकर सरांना पण घाई आहे. मित्रांनो, आताच माई सरांनी कृषी क्षेत्रातील संधी याच्याविषयी थोडक्यात प्रास्ताविक केलं. सर, मला आजचा जो काही विषय आहे कृषी क्षेत्रातील संधी या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना बोलवलं आहे, तर त्याच्यामध्ये थोडीशी अधिक एक सुधारणा करायला हवी ते असं वाटतं आहे का कृषी क्षेत्रातील संधी व कृषी क्षेत्राविषयीची कर्तव्य. आपण इथं आज सगळं कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या निमित्ताने हा परिसंवाद होतो आहे. हा प्रश्न सर्वांना विचारायला हवा का संधीविषयी आपण बोलतो आहे तेव्हा कर्तव्याविषयी कोण बोलणार. आपण जर बघितलं सर्व क्षेत्रामध्ये ही परिस्थिती दिसते. डॉक्टर डिग्री घेतो माणूस, तो डॉक्टरचाच व्यवसाय करतो. चार्टर्ड अकाउंटंट होतो, तो पुढं तो त्या कॉमर्स क्षेत्राचं करिअर करतो. पण ॲग्रिकल्चरच्या बाबतीत असं का होत नाही. इथं बसलेले बरेचसे विद्यार्थी आहे, यांना जर कोणाला प्रश्न केला का बा तुम्ही या कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत तर नक्की पुढं करिअर कृषी क्षेत्रात करणार आहे का, प्रामाणिक जर प्रश्न हा विचारला आणि त्याला उत्तर जर विचारलं तर मला वाटतं प्रामाणिक उत्तर जर असेल तर 99% ते नाही म्हणतील. हे का होतं आहे, कारण कृषी क्षेत्र हे कोणालाही आज त्याच्यामध्ये काही संधी किंवा काही त्याच्यामध्ये फार मोठा राम आहे असं वाटत नाही. आपण जे बघतो सगळं नकारात्मक चित्र या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कृषी क्षेत्राविषयी दिसतं आहे. आपण कृषी क्षेत्रातल्या संधीविषयी खूप चांगले काही मुद्दे मांडले आहेत, पण नकारात्मक चित्र जे आहे ते पण आपण डोळ्यांनी बघतो आहे. आणि मग तिथे ह्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन काय हे जर पाहिलं तर मग निराशाजनक चित्र दिसतं. मी राहुरी विद्यापीठामधून साधारण 95 साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, BTech या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग विषयामध्ये. त्याच्यानंतर MTech केलं त्याच विद्यापीठामधून आणि कृषी क्षेत्रामध्येच पूर्ण करिअर करायचं असं ठरवून काम चालू केलं. मागच्या 20 वर्षामध्ये सर्व प्रकारचे जे काही अनुभव आहेत, एक शेतकरी म्हणून असेल किंवा एक कृषी उद्योजक म्हणून असेल, सर्व चढ उतार किंवा सगळं अपडाऊन पाहिलेत. आणि त्यातून जे काही समजते का बा हे जे काही प्रश्न आहेत आपल्या कृषी क्षेत्रापुढचे किंवा शेतकऱ्यापुढचे, हे जर सोडवायचे असेल तर फार नियोजनबद्ध विचारावा. आणि जे काही आपले कृषी पदवीधर आहे त्यांच्यापुढे एक कर्तव्य म्हणून त्यांना इथून पुढं वाटचाल करावं लागेल. ज्या शेतकऱ्याची जी परिस्थिती ही जर सुधारायची असेल तर कृषी पदवीधरांना एक कर्तव्य म्हणून बघावं लागेल. हे त्यांचं कर्तव्य, या काळाचं ही गरज आहे, त्या दृष्टीने त्यांना बघावं लागेल. सर, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. काकोडकर सरांनी मागाशी त्यांच्या भाषणामध्ये जे काही विषय मुद्दे मांडलेच त्याच मुद्द्याच्या आधारित आम्ही जे काही काम करतो आहे हे आपल्यापुढं थोडक्यात मांडू इच्छितो. मागाशी काकोडकर सरांनी त्यांच्या भाषणामध्ये महत्त्वाचे 3 मुद्दे मांडले आहेत. तेव्हा क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काही बदल करायचे असतील, तंत्रज्ञान तर महत्त्वाचं आहेच आहे, पण ते इम्प्लिमेंट करताना तिथं ऑर्गनायझेशन हवी का ज्या ऑर्गनायझेशन त्या प्रकारे ते कॅपेबल असतील, त्या तेवढ्या ताकदवान असतील आणि जे काही प्रश्न आहे ते पोस्ट हार्वेस्टचे असतील, मार्केटचे असतील किंवा प्रॉडक्टिव्हिटीचे असतील ते सोडवू शकतील. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही अशीच एक फार्मर्स इनिशिएटिव्हने चालू झालेली कंपनी आहे. तिचे काही द्राक्ष आणि टोमॅटो संदर्भात जे काही प्रयोग चाललेले आहेत किंवा त्या संदर्भात जे काही बदल होत आहेत त्याचं मी आपल्यापुढं थोडक्यात मांडू इच्छितो. सर, ही सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही प्रोड्युसर कंपनी जो काही ॲक्ट आला आहे नवीन कोऑपरेटिव्हला पर्याय म्हणून, त्याच्या अंतर्गत स्थापन झालेली कंपनी आहे. 2011 साली आम्ही या कंपनीची सुरुवात केली. या कंपनीचा जो मुख्य उद्देश आहे शेती क्षेत्रामध्ये जे काही प्रश्न आहे त्या सर्वांना भिडणं
आणि शेतकरी जो छोटा शेतकरीमुळं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपल्याला माहिती 80% शेतकरी छोटे शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांना भेडसावणारे सर्व प्रश्न त्यांना सोल्युशन शोधणं आणि शेती ही प्रत्येकासाठी एक फार प्रॉफिटेबल आणि सस्टेनेबल व्हेंचर म्हणून कसं क्रिएट करता येईल अशा दृष्टीने ही कंपनी काम करते. आमचा एक अप्रोच जो आहे याच्यामध्ये सस्टेनेबल लाईव्हलीहूड फॉर फार्मर्स हे अचीव करण्यासाठी जे चॅलेंजेस आहे क्रॉप क्वालिटी प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटसाठी असेल, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट असेल, मार्केटिंग असेल आणि त्याचबरोबर कन्झ्युमरसाठी फूड सेफ्टी अँड क्वालिटी हे सर्व चॅलेंजेस आम्ही सर्व एकाच रूपखाली हँडल करतो आहोत. नाशिकपासून एक 20 किलोमीटर मोवाडी म्हणून एक प्लेस आहे, तिथं आम्ही आमचं 65 एकरमध्ये कॅम्पस डेव्हलपमेंट काम करतो आहोत. मागच्या 2 वर्षापासून तिथं बऱ्याचशा यंत्र उभ्या करण्याचं काम चालू आहे. तो कॅम्पस एक सेंटर प्रोसेसिंग सेंटर म्हणून आम्ही डेव्हलप करत आहोत, जिथं सर्व फ्रूट अँड व्हेजिटेबल हँडलिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत आहे. त्याचबरोबर फार्मर्ससाठीच्या सगळ्या सपोर्ट सर्व्हिसेस इनपुट रिलेटेड असतील किंवा प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटसाठी असतील, क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी असतील, त्याचबरोबर प्रोसेसिंग आणि मार्केटिंग हे अंडर वन रूप तिथं एका कॅम्पसमधून आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी आमच्या प्रोव्हाइड करत आहोत. आणि जे काही प्रोड्यूस हँडल करत आहोत ते फ्रेश आणि प्रोसेस फॉर्ममध्ये दोन्ही डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मार्केटसाठी आम्ही मार्केट करत आहोत. आमचे आजच्या मिनिटाला जवळजवळ 2,500 शेतकरी मेंबर आहेत आणि सर्व शेतकरी त्यांचे सर्व प्लॉट्स हे जिओ टॅगिंग मेथडनी पुन्हा त्याला आम्ही काही लोकेशन आयडेंटिफाय केलेले आहेत आणि ते प्रत्येक फार्मची एक आयडेंटिटी क्रिएट केलेली आहे. प्रत्येक फार्मवर होणाऱ्या ॲक्टिव्हिटीचं आम्ही रेकॉर्डिंग करतो. फार्मवरच्या सर्व ज्या काही त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहे, टेक्निकल सपोर्ट असेल, त्याचबरोबर इनपुट रिलेटेड सर्व्हिस असतील, ते सेंट्रलाइज प्रोव्हाइड केल्या जातात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. कन्झ्युमरसाठी नो युअर फूड म्हणून ही कन्सेप्ट आम्ही मुंबई नाशिक या एरियामध्ये सध्या चालू केलेली आहे. का जे प्रोड्यूस आम्ही पिकवतो, आमचे जे काही फ्रूट अँड व्हेजिटेबल आहे पूर्ण ट्रेसेबल आणि त्याचबरोबर फूड सेफ मेथडनी ग्रो केलेले आहे, याचं एक कन्झ्युमरला कॉन्फिडन्स यावा म्हणून आम्ही आमचे काही ERP सोल्युशन तयार केलेले आहेत. तर त्या थ्रू वेबसाईटवर आमच्या नो युअर फूड म्हणून ही असे एक पूर्ण सिस्टीम चालते. त्यातून कस्टमर त्याला जो काही प्रोड्यूस मिळतो आहे तो आयडेंटिफाय करू शकतो कोणत्या शेतकऱ्याकडून आला आहे, त्याने ते कोणत्या प्रॅक्टिसेस यूज केलेल्या आहेत. त्यामुळे एक ब्रँड क्रिएट करण्याचं काम चाललेलं आहे. पूर्ण सीडपासून तर प्लेटपर्यंत ही सर्व चेन आमची ट्रेसेबल आहे आणि आमचे नो युअर फूड म्हणून एक कॅम्पेनिंगच आता त्या दृष्टीने चाललेलं आहे. सध्या आम्ही 350 मेट्रिक टन पर डे फ्रूट अँड व्हेजिटेबल फ्रेश फॉर्ममध्ये हँडल करतो. 250 मेट्रिक टन प्रोसेस फ्रूट अँड व्हेजिटेबल हँडल करतो. त्यासाठी लागणाऱ्या सर्व फॅसिलिटी ग्रेडिंग, पॅकिंग लाईन, प्रिकूलिंग, व्हॅक्यूम प्रिकूलिंग, रायपनिंग चेंबर, ॲसेप्टिक प्रोसेसिंग, IQF फॅसिलिटी, नंतर कोल्ड स्टोरेज वेगळ्या प्रकारचे जवळजवळ 6,000 मेट्रिक टनाचे वेगळे स्टोरेजेस, ओन टेस्टिंग लॅब्स, सर्टिफिकेशन लॅब्स तिथं क्रिएट झालेले आहेत. ग्रेप्स हे मेजर क्रॉप्स आम्ही हँडल करतो आहे. ग्रेप्समध्ये आज सह्याद्री ही इंडियातून लार्जेस्ट एक्सपोर्ट करणारी कंपनी म्हणून आज त्याची ओळख तयार झालेली आहे. जवळजवळ 1,007 ग्रेप ग्रोअर्सचा ग्रुप आहे आणि हे टोटल 5,000 एकरवर ग्रेप फार्मिंग होतं. तर त्या रिलेटेड सर्व ग्रेप ग्रोअर्सचे जे काही चॅलेंजेस सर्व आम्ही हँडल करतो. आज 100 करोडवर जास्त या कंपनीचा ग्रेपचा एक्सपोर्ट टर्नओव्हर आहे. जवळजवळ 150 विलेजेसमध्ये आमचे शेतकरी आहेत. लास्ट सीझनमध्ये जवळ 8,500 मेट्रिक टनाचा एक्सपोर्ट झालेला होता. मागच्या 10 वर्षापूर्वी 2004 मध्ये सुरुवात झाली 4 कंटेनरनी आणि मागच्या सीझनमध्ये जवळ 650 कंटेनरपर्यंत एक्सपोर्ट झालेला होता. आज जवळजवळ भारतामध्ये जेवढा काही द्राक्षाचं निर्यात होते त्यामुळे 100% सह्याद्रीचा वाटा आहे. याच धर्तीवर टोमॅटोमध्ये पण आमचे सर्व यंत्रणा काम करत आहेत. जवळजवळ 500 मेट्रिक टन दिवसाला हाताळू शकेल एवढे टोमॅटो हँडलिंग कॅपॅसिटी आमच्या तयार आहे. त्यामध्ये आमचं टोमॅटोमध्ये प्रॉडक्टिव्हिटी 3,000 क्रेटपर्यंत नेणं आणि त्याचबरोबर त्याचं मिनिमम त्याला सपोर्ट प्राईस मार्केटमध्ये अजून बेस्ट वेने मार्केटिंग कसं होईल आणि त्याचबरोबर इनपुट कॉस्ट कशी कमी होईल असं सगळ्या यंत्रणा टोमॅटोमध्ये काम करत आहेत. जवळजवळ 1,650 टोमॅटो ग्रोअर आमचे आहेत आणि जवळ 3,000 एकरवरचं क्षेत्र आम्ही सर्व पूर्ण या कंपनीच्या अंडर हँडल करतो. 700 क्रेट सध्या पर एकर ही प्रॉडक्टिव्हिटी आहे नाशिक भागामध्ये. 3,000 क्रेटवर कशी नेता येईल त्यासाठी जे काही चॅलेंजेस आहेत, नर्सरी रिलेटेड असेल किंवा वॉटर मॅनेजमेंट, न्यूट्रिशन मॅनेजमेंट, पेस्ट डिसीज मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर मार्केट रिलेटेड हे सर्व चॅलेंजेस आम्ही तिथं हाताळतो आहोत आणि सक्सेसफुली ते सर्व आता कंट्रोल होते. जे काही फ्रूट अँड व्हेजिटेबलमध्ये मुख्य जे काही चॅलेंज आहे मार्केट फ्लक्च्युएशन, ते मार्केट फ्लक्च्युएशन कसं हाताळता येईल, त्याच्यामध्ये जेव्हा सरप्लस तयार होईल ते सरप्लस प्रोसेस होईल आणि प्लस जेव्हा काही मार्केटमध्ये गॅप असेल तेव्हा त्या मार्केटचा शेतकऱ्याला जास्त फायदा कसा देता येईल अशा सगळ्या यंत्रणा आता सध्या काम करत आहेत. एक्सपोर्ट सेल असेल, डोमेस्टिक सेल असेल आणि त्याचबरोबर प्रोसेसिंग अशा या सर्व स्तरावर आम्ही काम करत आहोत.
त्यातून यील्ड पण साधलं जातं आहे आणि टोमॅटो एक फायदेशीर आणि सस्टेनेबल क्रॉप म्हणून एस्टॅब्लिश होत आहे. एक छोटासा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जी काही ॲक्टिव्हिटी तिथं होतं आहे त्याच्याविषयी कल्पना येण्यासाठी. सर, द्राक्षामधली ही भारतातली सर्वात मोठी यंत्रणा काम करते. जवळजवळ 200 टन आम्ही द्राक्ष तिथे रोज पॅक करतो आणि ही पूर्णपणे शेतकऱ्यांनी उभी केलेली यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सरकारी यंत्रणेचा सहभाग घेतलेला नाही, कोणतीही सबसिडी घेतलेली नाही आहे. जवळजवळ 75 कोटीची इन्व्हेस्टमेंट मागच्या 2 वर्षात झालेली आहे आणि ही पूर्णपणे शेतकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर उभी केली. मी आत्ता फक्त 3-4 किस्से आपल्याला सांगू इच्छितो. एक म्हणजे आपण काही दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा ॲडमिशन सीझन चालू होता तेव्हा वर्तमानपत्रात एक बातमी ऐकली असेल, दरवेळेला येतं कुठल्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ होता वगैरे वगैरे. यावर्षी मला वाटतं की कृषी विद्यालयात किंवा कृषी विश्वविद्यालयात ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची जे कट ऑफ होती ती विज्ञान शाखेत ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापेक्षा जास्त होती. आणि
आता माझ्याकडे पूर्वीचे आकडे नाहीत, पण ज्या अर्थी ही बातमी झाली त्याचाच अर्थ याच्या आधी अशी परिस्थिती बहुतेक नसावी. आणि अर्थात इथे मला असं सांगण्यात आलं की इथे बरीचशी पहिल्या वर्षाची विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. तर मी सर्वप्रथम आपण सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो, कारण आपण एक विशेष विश्वासाने एक ज्याला आपण म्हणतो की आपण जे काही निर्णय घेतो ते आपल्या आधीचे विद्यार्थी, आपले मित्रमंडळी, आपले आप्तेष्ट, आपले आईवडील सांगतात त्याप्रमाणे आपली ते निर्णय प्रक्रिया बऱ्याच वेळेला अवलंबून असते. आता या बाबतीत पुढाकार कोणी घेतला ते मला माहीत नाही, पण हे स्थित्यंतर घडलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती मला वाटतं एक फार चांगली गोष्ट आहे. दुसरं, मी आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की मी माझं जवळपास संबंध आयुष्य भाभा अणु संशोधन केंद्रात घालवलं. माझ्याबरोबर ट्रेनिंग स्कूलमध्ये माझ्या बॅचमेट्सपैकी एक जण ते केमिस्ट्रीचे विद्यार्थी होते. केमिस्ट्रीमध्ये त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रात संशोधन केलं, पण 20-22 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. तर मी त्यांना विचारलं की व्हॉलंटरी रिटायरमेंट मी काय करणार आहे. इतर लोक म्हणतात मी दुसरी नोकरी बघितली, इतर कोणी म्हणतात मी नवीन व्यवसाय सुरू करणार आहे, दुसरा कोणी म्हणतो मला आणखीन एक काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळाली. हे माझे मित्र चक्क म्हणाले की मी आता शेती करायला जाणार आहे. आणि तेव्हा मला फार मोठं आश्चर्य वाटलं. पण 15-20 वर्षानंतर मला त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाण्याचा योग आला आणि तेव्हा मला जाणवलं की ते काही शेतीविषयक तज्ज्ञ किंवा शेतीत संशोधन करणारे शास्त्रज्ञ नव्हते, पण त्यांची संशोधकाची वृत्ती मात्र जरूर होती. आणि त्यांनी मला संबंध इतक्या वर्षांमध्ये त्यांनी काय केलं ते सगळं सांगितलं. तर एक तर त्यांनी नॅचरल शेतीची कास धरली. त्यांच्याकडे खूप मोठी आमराई आहे आणि त्याने मला म्हणजे असं डॉक्युमेंटेड आकडे दाखवले की माझ्या शेतीमध्ये कार्बोनेशियस मॅटर 10 वर्षापूर्वी इतका होता, 5 वर्षापूर्वी इतका आहे, आज इतका आहे, आणि ते सतत वाढत चाललेलं आहे. आणि त्याने सांगितलं की जेव्हा मी सुरुवातीला शेती सुरू केली तेव्हा असा भरपूर पाऊस पडला की माझ्या शेतीतनं असं पूर वाहायल्यासारखं पाणी वाहायचं आणि दिसायचं की ते आता वाहून चाललं आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त जरी पाऊस पडला तरी जमिनीवर पाणी दिसतच नाही, सगळं झिरपतं. आणि ते म्हणाले की त्याचं कारण मी हे कार्बोनेशियस मॅटर शेतीत वाढवला. अर्थात कार्बोनेशियस मॅटरचे इतर अनेक उपयोग आहेत, ते काही मला आपल्याला सांगावं असं परिस्थिती नाही. पण सांगायचा मुद्दा असा की BRCमध्ये काम करत असताना, संशोधन करत असताना, चांगली नोकरी करत असताना सुद्धा एक काय म्हणतात त्याला जीवनाचा आनंद मिळावा म्हणून ते शेतीकडे वळले आणि संशोधकाच्या वृत्तीने त्यांनी शेती केली आणि ते अत्यंत समाधानी दिसले. बरं, त्यांचं संशोधन फक्त एवढ्यापुरतं सीमित नव्हतं. त्यांच्या शेतामध्ये मी एक संयंत्र बघितलं. तर विचारलं हे काय आहे. तर म्हणे मी प्रयोग करतो आहे, आमच्या इथे बरंच गवत उगवतं. तर म्हणे गवतामध्ये अशा प्रकारचं एक ऑइल असतं. तर या गृहस्थांनी त्या गवतातनं तेल काढण्याची प्रक्रिया विकसित करण्याचं काम तिथे शेतावर त्यांचं चालू आहे आणि ते अजून पूर्ण झालेलं नाही, पण बऱ्याच अंशी ते पूर्ण होत आलेलं आहे. तर आपण जेव्हा शेतीमालावर मूल्यवृद्धी असं म्हणतो
तेव्हा गवतासारख्या गोष्टीवर सुद्धा मूल्यवृद्धी होऊ शकते आणि मोठ्या प्रकारची मूल्यवृद्धी होऊ शकते, हे आपण लक्षात घ्या. आणि शेतीमध्ये किती मोठ्या संधी उपलब्ध आहेत हे यावरून आपल्या लक्षात येईल. मी अर्थात BRCमध्ये शेतीवर बरंच संशोधन होतं आणि त्यामुळे त्यांच्या कामाची माझ्या तोंडओळख आहे, नाही असं नाही. आणि त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की एकदा आम्ही असंच नाशिकमध्ये आउटरीच प्रोग्रामसाठी म्हणून गेलो आणि तेव्हा म्हणजे नाशिक परिसरात द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती. तर आमची सगळं शास्त्रज्ञ मंडळी होती आणि त्यांनी सांगितलं आम्ही हे केलं ते केलं. नंतर मग प्रश्नोत्तराचा वेळ आला. मग एका शेतकऱ्याने विचारलं की तुम्ही सगळं सांगता हे छान आहे, पण माझ्या पुढे प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जी द्राक्ष पिकवतो त्या द्राक्षाला परदेशी ज्या द्राक्षाला मागणी असते त्या द्राक्षासारखं शाईन नाही आहे. आणि मग लोक त्याला तेल लावून वगैरे शाईन करतात, पण ते युरोपमध्ये गेलं की ते पकडलं जातं आणि रिजेक्ट होतं. तर तुम्ही याच्यावर असं काही नाही करता येणार की जी द्राक्ष नैसर्गिकरित्या त्याच्यावर शाईन असेल चांगल्या प्रकारे. अर्थात मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण माझा तो प्रांत नाही. पण म्हणून मी आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना विचारलं की याच्यावर काय करता येईल. कोणाहीकडे त्याचं उत्तर नव्हतं त्यावेळेला. आज असेल उत्तर, नाही असं नाही, पण तेव्हा त्याच्यावर कोणाकडे उत्तर नव्हतं. सांगायचा मुद्दा असा की बऱ्याच वेळेला प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये शेती जिथे होते त्या शेतावर जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर सोडवायचे झाले तर जे लोक शेती करतात किंवा शेतीच्या आणणारे शास्त्रज्ञ त्यांच्यामध्ये एक प्रकारचं समन्वय असणं आवश्यक आहे. आणि प्रयोगशाळेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना प्रॅक्टिकली काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याची ओळख असायला पाहिजे, म्हणजे मग त्याच्यावर ते उत्तरं काढू शकतील. आणि शेतात काम करणाऱ्या शेतकरी बांधवांनासुद्धा हा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यासाठी कुठल्या शास्त्रज्ञाकडे जायला पाहिजे इतपत तरी विज्ञानाशी तोंडओळख असणं आवश्यक आहे. आणि जिथे जिथे हे गोष्ट घडली आहे, आणि मी अशी कित्येक म्हणजे मगाशी मी माझ्या मित्राला सांगितलं, पण मला अशी कित्येक उदाहरणं बघितली आहे की ज्यांनी चांगल्या अपॉर्च्युनिटीज इतर क्षेत्रात असलेल्या सोडून शेतीकडे ते वळले. चांगली आर्थिक कमाई तर केली, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अत्यंत समाधानी आहेत. आपल्या आयुष्यात त्यांना ज्या प्रकारचं समाधान लाभलं त्या प्रकारचं समाधान मला नाही वाटत एखाद्या मल्टीनॅशनलमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर गेलं आणि मग 24/7 डोक्यावरती प्रेशर ठेवून काम केलं, भरपूर पैसे जरी कमवले तरी ते समाधान नाही लाभत. आणि अर्थातच भारतासारख्या देशामध्ये माईसरांनी जसा उल्लेख केला, आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शेतीमध्ये म्हणजे शेतीमध्ये उत्पादनाचा दर्जा आणि त्या उत्पादनावर मूल्यवृद्धी या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप वाव आहे. आणि मग 11% किंवा 14% जे काही आपलं GDPचं कॉन्ट्रीब्युशन आहे शेतीचं, ते खरं म्हणजे कमीत कमी 30-40% किंवा खरं जर बघायचं झालं तर जेवढी पॉप्युलेशन शेती करते तेवढ्या प्रपोर्शनपर्यंत ॲग्रिकल्चरल GDP जायला पाहिजे. आणि तेवढं पोटेन्शियल त्यात नक्की आहे. फरक फक्त एवढाच आहे की ते पोटेन्शियल एक्सप्लॉईट करण्यासाठी म्हणून तरुण मंडळींनी पुढे यायला पाहिजे. आता हे करताना तुम्ही
शेती ज्यांना आवडतं करायला त्यांनी शेती करावी, ज्यांना प्रयोगशाळेत काम करायला आवडतं त्यांनी प्रयोगशाळेत काम करावं, ज्यांना उद्योजकता आवडते त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे उभारावे. आत्ताच आपण एक चांगलं उदाहरण बघितलं. त्याच्यातले मार्ग वेगळे वेगळे आहेत, पण ते सगळे शेतीशी निगडीत आहेत. आणि मला असं वाटतं की असं आहे ना की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात उद्योग उभारायचा झाला तर त्याला जे काही भांडवल लागतं ते कमी जास्त असतं. काही क्षेत्रात भांडवल कमी लागतं, काही क्षेत्रात भांडवल जास्त लागतं. उदाहरणार्थ IT क्षेत्रात जर तुम्हाला मोठं कामं करायची झाली तर तुलनात्मकदृष्ट्या कमी भांडवलात तुम्ही फार मोठा उद्योग उभारू शकता. याच्या उलट एखादा मोठा कारखाना लावायचा झाला तर ते भांडवल अर्थातच त्याला खूप जास्त लागतं आणि त्या अनुषंगाने टर्नओव्हर आणि प्रॉफिटेबिलिटी किती राहील हा प्रश्न असतो. शेतीमध्ये मला वाटतं तुम्ही जर बरोबर आपापल्या कार्यक्षेत्राची आपापल्या क्षमतेनुसार निवड केली तर, आणि आजकाल गव्हर्मेंटच्या खूप स्कीम्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींना सहाय्य देण्याचे, तर मला वाटतं ज्या लोकांची स्वतःची एक आंतरिक उद्योजक होण्याची इच्छा आहे किंवा ती प्रवृत्ती आहे त्यांना विशेषतः अत्यंत मोठा असा वाव या क्षेत्रात नक्कीच उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की चांगलं संशोधन व्हायचं झालं, जागतिक दर्जाचं जर संशोधन व्हायचं झालं तर त्याला तुमच्याकडे जागतिक दर्जाची प्रयोगशाळा असायला हवी. मला वाटतं हे काही अंशी खरं जरी असलं तरी ते सर्वार्थाने खरं नाही. आणि प्रत्यक्ष शेतामध्ये काम करताना आणि त्याच्याबरोबर अर्थात थोडीफार प्रयोगशाळेची सोय असायला हवी, पण त्याच्यावरसुद्धा दोन्ही दृष्ट्या अत्यंत मूलभूत पण जागतिक दर्जाचं संशोधन आणि त्याचबरोबर म्हणजे अप्लाइड रिसर्चच्या दृष्टीनेसुद्धा फार मोठं काम आपण करू शकता. आणि याचाच अर्थ असा की म्हणजे तुम्ही जर अप्लाइड क्षेत्राकडे गेला तर तुमच्या संशोधनाचा दर्जा कमी होतो आणि तुम्ही जर मूलभूत संशोधनाकडे गेला तर तुमचा संशोधनाचा दर्जा उच्चच असतो. आणि पण त्याची आणि अप्लाइड क्षेत्राची फारकत असते असं काही नाही आहे. आणि या दोन्ही क्षेत्राची जर चांगली सांगड बसवली तर मला वाटतं आपण एक अत्यंत चांगले संशोधक आणि त्याचबरोबर अत्यंत चांगले उद्योजक या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करू शकता. आणि हे अर्थात जवळपास सर्व क्षेत्रांबद्दल हे लागू होतं, पण मला असं वाटतं की शेती क्षेत्राबद्दल हे विशेषतः लागू होतं. आणि म्हणून माझं आपण सर्वांना आवाहन आहे की आपण या दृष्टीने नक्की विचार करावा आणि आपापल्या ॲप्टिट्यूडनुसार आपलं कार्यक्षेत्र निवडावं. पण त्याची अंतिम फलश्रुती मात्र देशात शेतीविषयक GDP वाढवण्यात तुमचा वाटा जास्तीत जास्त कसा असेल याच्याकडे म्हणजे या दृष्टीने तुमचं काम व्हावं आणि तशी ती फलश्रुती व्हावी असं मला वाटतं. आणि असं मी आपणा सर्वांना त्या अनुषंगाने आवाहन करू इच्छितो. परत एकदा इथे येऊन आपल्यासमोर संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.
यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम विभाग सहसंघटन मंत्री माननीय श्री सुरेंद्रजी नाईक यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, अनिलजी सरांची फ्लाईट आहे त्यामुळे त्यांना लगेच जावं लागलं. मंचावर उपस्थित विलासजी शिंदे, कृषी विद्यार्थी परिषदेचा संयोजक श्रीकांत, महानगराचे अध्यक्ष सचिन रणदिवे सर, तसा हा वर्कशॉप आपला पूर्ण कृषी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. 7 वर्षापासून ॲग्रोव्हिजनचं आयोजन करण्यात येऊन राहिलं आहे. लगभग मला नाही वाटत की इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीसुद्धा याची माहिती मिळाली असेल. 2 वर्षापासून मी हा ॲग्रोव्हिजन पाहतो आहे. फार मोठं आयोजन, फार मोठा खर्च असं या पाठीमागे होतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधले व्हाईस चान्सलर, सायंटिस्ट, मिनिस्टर, लगभग या क्षेत्रामध्ये फार मोठे असलेले देशभरातले सर्वात मोठे उद्योजक या ॲग्रोव्हिजनला येतात. 2 वर्षामध्ये ह्या पाहत असताना माझ्या एक थोडी लक्षात गोष्ट आली की इतकं मोठं आयोजन होत आहे पण कुठेही इथे आपल्या ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचा लाभ होत आहे असं वाटलं नाही. त्यामुळे आवश्यकता वाटली की इतकं मोठं आयोजन होत आहे तर ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही इथे वर्कशॉप टाईप व्हावं. इतके मोठे सर्व सायंटिस्ट येत असतात, मिनिस्टर येत असतात, मोठमोठे संशोधक येत असतात. इतकं सर्व असताना याचा लाभ का नाही व्हावा असं विद्यार्थी परिषदेने विचार केला. आणि नितीनजी आहेत, समयजी बोनसाड आहेत, रवींद्रजी बोरटकर आहे, यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की आमची इच्छा आहे की सर्व ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना इथे मार्गदर्शन मिळावं. इथे आपण एक्झिबिशन पाहिलं असेल, काही विद्यार्थ्यांनी पाहणंसुद्धा बाकी असेल. अगर एक्झिबिशन पाहायला आपण सुरुवात केली तर लगभग 3-3.5 तास या एक्झिबिशन पाहायला लागतात. इतकं मोठं एक्झिबिशन आपल्याला लागलं आहे. अनिल सरांनी आताच म्हटलं तर काही ॲक्सिडेंटली ॲडमिशन घेतली असेल ॲग्रिकल्चरला की याच्यामध्येच मला करिअर करायचा असाही विचार नसेल केला आहे. परंतु खरं मी इथनं सांगतो की इथनं अगर हे एक्झिबिशन अगर पाहिलं असेल तर असं वाटतं की नक्की आपली जीवनाची दृष्टी किंवा दिशा किंवा काय करिअर आपलं व्हावं असं नक्की काही ना काही विद्यार्थ्यांनी नक्की केलं असेल असं मला वाटतं. म्हणून हे सर्व पाहताना काही ना काही विद्यार्थ्यांचा लाभ व्हावा, काही ना काही मार्गदर्शन व्हावं म्हणून विद्यार्थी परिषदेने नक्की केलं. अनिल सरांना आपण इथे आमंत्रित केलं, विलासजींना आपण इथे आमंत्रित केलं आणि नक्की या दोघांनीपासून आपल्या या जीवनाची दृष्टी, आपल्या करिअरची दिशा आपल्या सर्वांना इथनं मिळाली असेल. आज महाराष्ट्रात लगभग ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी हे 48,000 आहेत. किती? 48,000. विदर्भामध्ये 32 महाविद्यालय आहेत, 9 गव्हर्नमेंटचे आहेत, बाकी उरलेले सर्व प्रायव्हेट सर्व कॉलेजेस आहेत. विदर्भामध्ये लगभग विद्यार्थ्यांची संख्या 5,500च्या जवळपास ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. ह्या सर्वांसाठी काही ना काही लाभ व्हावा, काही ना काही करावं ही म्हणून सुरुवात आहे असं सर्वांनी समजावं असं मला वाटतं. आता जबलपूर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये सर्व देशभरातले काही ॲग्रिकल्चरचे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे काही विद्यार्थी बसले होते. त्याच्यामध्ये विचार आला की देशभराच्या ॲग्रिकल्चरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून एक वर्षाचं हरियाणामध्ये एक आपण आयोजन केलं आहे. आता फरवरीमध्ये त्याचं आयोजन व्हा. श्रीकांत पाटील बसलेला त्याच्याजून माहिती घेऊन लगभग त्याला कसं जाता येईल, प्रत्येक कॉलेजमधनं काही प्रतिनिधी कसं जाता येईल याचा नक्की फायदा घ्यावा असं मला वाटतं. मला इथे उभं केलं आहेत काही गोष्टी 2-3 विषय आपल्याला सांगण्यासाठी. इथे बसलेले सर्व शेतकरी आहे असं मी म्हणत नाही. आपण सर्व विद्यार्थी आहोत. आम्ही सुद्धा इथे बसलेलो आहेत तर शेतकरी असं सर्वांना समजतो. मी स्वतःला शेतकरीच समजतो. फार मोठा संशोधक, फार मोठे वेगवेगळे प्रयोग, फार मोठ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आम्ही करतो.
शेतकरी म्हणतो फक्त आमचा प्रकार बदललेला आहे. अन्नधान्य फळाचा शेतकरी आहेत. दुसरा शेतकरी म्हणजे आम्ही लोक जे इथे बसलो आहोत ते शेतकरी थोडे वेगळ्या टाईपचे आहोत. टाईप म्हणजे माणसाची शेती, माणूस तयार करण्याची शेती, माणसाला किंवा आपण जे विद्यार्थी आहोत त्याला दृष्टी देण्याची शेती, दृष्टी देण्याचं काम हे विद्यार्थी परिषद करत असते. आपण सर्व इथे आलात म्हणून 10 मिनटं विद्यार्थी परिषदचा विषय मांडावा असं म्हणून माझा एक विषय मला दिला आहे. सध्या ABVP आहे इथे पाहायला आहेत. ABVP दिसला आहे, तिथे भगवे झेंडे दिसले आहेत, ABVP लिहिलं आहेत. सध्या एक स्टुडंट ऑर्गनायझेशन आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्याला फक्त 2 गोष्टी दिसतात. कोणत्या? नंबर एक दिसतं आंदोलन. ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांचे असो, युनिव्हर्सिटीच्या कोणते असो, काहीही प्रॉब्लेम आला तर करावं लागतं आंदोलन. त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व नाही होत. एक सहज आवेदनपत्र दिलं आणि आपण अपेक्षा केल्या की यस आपले प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल तर विसरा. आंदोलन करावं म्हणजे करावंच लागतं. ॲग्रिकल्चरला विद्यार्थ्यांसाठी भयंकर प्रॉब्लेम आहे आजसुद्धा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकच वाटतं की विद्यार्थी परिषद म्हणजे काय तर यस आंदोलन करणारी आणि विद्यार्थ्यांसाठी लढा देणारी म्हणजे ABVP. नंबर 2 काय वाटतं ABVP म्हणून? नंबर दुसरं असं वाटतं की इलेक्शन लढलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे युनिव्हर्सिटीचं इलेक्शन होतात. यावेळेला दिल्ली डुसूचं इलेक्शन झालं. आपण 4ही सीटा विद्यार्थी परिषदेने जिंकल्यात. 3 वर्षापासून चांगलं जिंकतोय आपण. तर हे इलेक्शन जिंकतात. मीडियामध्ये भरपूर दिवसभर चालू असतं. त्यामुळे लगभग सर्व तुम्हालाच नाही सर्वांना लगभग वाटतं की यस व्हॉट इज ABVP. तर ABVP म्हणजे कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जे इलेक्शन लढवतात ते म्हणजे ABVP. ह्या 2 गोष्टी म्हणजे फक्त ABVP सर्वांना माहीत आहे. बाकी काही माहीत नाही आहे. इलेक्शन अँड आंदोलन हे फक्त तुम्हाला सांगतो 20% काम आहे. 100% काम असतात. ABVP असं ऑर्गनायझेशन तर 365 दिवस 24 तास करणारं ऑर्गनायझेशन आहे. देशभरामध्ये अगर तुम्ही फिरले तर रोजचे कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो. एकही दिवस अशी सुट्टी होत नाही, एकही दिवस असा निघत नाही की जेव्हा विद्यार्थी परिषदचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी झालेले नसेल. देशभरामध्ये हजारो कार्यक्रम होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अगर गिनीज रेकॉर्ड होतात ना तर मला असं विद्यार्थी परिषदचे जर अगे किती कार्यक्रम होतात असं कळलं तर केव्हाचे गिनीज बुक रेकॉर्ड आणि कोणते रेकॉर्ड मिळाले असते. पण विद्यार्थी परिषद कधी रेकॉर्डसाठी कार्यक्रम केलेले नाही आहेत. फक्त एकच उद्देश की सर्व विद्यार्थ्यांनी करिअर फॉर द नेशन्स कसा काय उद्देश स्वतःचा करता येईल, देशासाठी जे काही माझं एज्युकेशन आहे देशासाठी कसं काय त्याचं युटिलाइज होता येईल हे सर्वांच्या मनात जावं हा उद्देश घेऊन विद्यार्थी परिषद सर्व विद्यार्थ्यांसाठी काम करत असते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असते. आज विद्यार्थी परिषद असं म्हटलं की आंदोलन, इलेक्शन म्हटलं की करिअर याच्यामध्ये नाही आहे. विद्यार्थी परिषदचं काम केलं की करिअर होऊ नाही शकत असं वाटतं. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुमच्या व्हाईस चान्सलर पासनं असेल तर रजिस्ट्रार तर क्लर्क तर प्यून पासनं असेल, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता दिसतील. कोणात विद्यार्थी परिषद SP पाहायला मिळेल, DYSP पाहायला मिळेल, कमिशनर पाहायला मिळेल, बँकेतला मॅनेजर पाहायला मिळेल, सायंटिस्ट पाहायला मिळेल, डॉक्टर, वकील, जज, मिनिस्टर, आमदार, खासदार, लगभग सर्व क्षेत्रात तुम्हाला विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता पाहायला मिळेल. इवन इथे बसलेले यापूर्वी झालेलं सेमिनार नितीनजी सर्वांना माहीत आहे. नितीनजी असेल, देवेंद्रजी फडणवीस असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लगभग सर्व क्षेत्रात विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता आहेत. त्यामुळे विद्यार्थी परिषदेमध्ये कामं केल्यावर करिअर बिघडतं असं नाही, तर विद्यार्थी परिषदेचं काम केल्यावर करिअर बनतं. इथनं विद्यार्थ्यांना दृष्टी बनतं आणि करिअर मिळतं. लगभग तुम्ही महाविद्यालयामध्ये PG झाला असेल तर विचारा की का रे बाबा पुढे काय करणार आहे, म्हणतो नाही सुरेंद्रजी बस BCom झालं की BSc झालं किंवा ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर नक्की केली की मला काय करायचं आहे. आताही तुम्हाला विचारलं की यस यार काय निश्चित केलं थोडं सांग बरं, म्हणतो नाही थोडं फायनल इयर होऊ द्या नंतर सांगतो. आता नक्की नाही केलं आहे. लगभग कोणाचं फायनल नसतं. विद्यार्थी परिषदच्या एका कार्यक्रमात आलं की माहीत नाही काय होतं, त्याला दिशा दृष्टी तर मिळून जाते की यस यार फ्युचरमध्ये काय आपण केलं पाहिजे. हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. आज लगभग सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता आहेत. विद्यार्थी परिषद वेगवेगळे माध्यम घेऊन ही दिशा दृष्टी देण्याचं काम करतं. पहिले आर्ट्स कॉमर्स मर्यादित विद्यार्थी परिषदेचं काम होतं. आज IIMमध्ये, IITमध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कुठेही जा विद्यार्थी परिषद थिंक इंडिया म्हणून कार्यक्रम चालवतात. दुसरं तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये इंजिनिअरिंगमध्ये जा ते डिपेक्स मॉडेल अँड एक्झिबिशनमधून जे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी काही असतील तर माहीत आहे फायनल इयरला मॉडेल बनवतात आणि कचरा म्हणून तिथेच पडले जातात. 30, 40, 50, 60 हजार रुपये खर्च करून पडलेले असतात.
आम्ही एक प्रोजेक्ट केला, त्या मॉडेलला बाहेर काढणं, मार्केटमध्ये काढणं, जसं इथे एक्झिबिशन लावलं आहे तसं एक्झिबिशन मॉडेलचं लावणं. वर्धेला एक एक्झिबिशन घेतलं होतं. यामा, जी जुनी यामा आहे सर्वांना माहीत आहे, 30-40चा ॲव्हरेज द्यायची. माहीत नाही त्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, 60-70चा ॲव्हरेज केला पठ्ठ्यानी. यामावाले आले, उचलून घेऊन गेले त्याला. आज करिअर बदललं आहे माणसाचं. आपल्याला आज ट्रॅफिक सिग्नलमध्ये नंबर दिसतात 10, 9, 8, 7. हे कुठनं आलं तर ह्या डिपेक्समधनं एका विद्यार्थी, आपल्यासारखा विद्यार्थी आला, त्यांनी हे मॉडेल काढलं. आज वर्ल्डमध्ये ते सर्व नंबरिंग आणि आज विकसित झाला आहे. आज आपल्याला प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर पाहायला मिळतं. असं वेगवेगळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे पुढे आणण्याचं काम विद्यार्थी परिषद करते. हेच नाही, मेडिकलमध्ये मेडिकोज म्हणून सुद्धा विद्यार्थी परिषद करत असते. आयुर्विज्ञानमध्ये आयुर्वेदात मंथन म्हणून आयुर्वेदाच्या डॉक्टर सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी परिषद करीत असते. आपल्यापैकी बरेच काही कवी असतील, आपल्यापैकी बरेच काही आर्टिकल लिहिणारे, लेख लिहिणारे असतील, यांनासुद्धा कुठेतरी मंच द्यावा, यांनासुद्धा कुठेतरी प्रकाशन व्हावं म्हणून विद्यार्थी परिषद प्रतिभा संगम म्हणून विद्यार्थी परिषद कार्यक्रम घेतात. याच वेळेला संभाजीनगरला कार्यक्रम विद्यार्थी परिषद झाला. वेगवेगळ्या प्रकारचे कवी, तुम्हाला सांगतो इतके सुंदर कवी करतात, त्याचंसुद्धा एक पुस्तक प्रकाशन करण्याचं विद्यार्थी परिषदचं काम सुरू आहे. अशा सर्व कवी, नाटककारांना, विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थी परिषद त्याचं काम करतं. इथूनच विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना दृष्टी देण्याचं काम करतं. हे सर्व जे आयोजन आहेत हे पूर्ती नितीनजींनी केलेलं आहेत. विद्यार्थी परिषदेचं काम नितीनजींनी केलेलं होतं. एक एक्झाम्पल सर्वांना देतो की दृष्टी कशी दिसते. नितीनजी जेव्हा विद्यार्थी परिषदचं काम करायचे तेव्हा फार फॅट होते. आता थोडी बॉडी एकदम व्यवस्थित केली आहे, तेव्हा फार फॅट होते. आपला चिखलदरा सर्वांना माहीत आहे. चिखलदरामध्ये जेव्हा वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन सर्वे करण्याचं काम होतं, तेव्हा एका पहाडीवरनं दुसऱ्या पहाडीवर जाताना नितीनजी रस्त्यात पडले. पडले. एक सेशन होतं, त्या सेशनमध्ये ते भाषण झालं आणि माहीत नाही त्यांनी काय विचार केला, पण त्या सेशननंतर त्यांनी नक्की केलं की यस, माझा जीवनाचा उद्देश नक्की झाला आहे. या देशात मी मोठा व्यक्ती नक्की होणार आणि मोठा व्यक्ती झाला की या देशाचे रस्ते मी नक्की पूर्ण करील, व्यवस्थित नक्की करील. तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत आहे, मोठा व्यक्ती झाला, मिनिस्टर झाला, आणि या देशातले सर्व रस्ते त्यांनी व्यवस्थित केले. म्हणून त्यांना पुलकरी, रोडकरी सर्वजण म्हणत होते. त्यामुळे ही दृष्टी त्यांना कुठून मिळाली, त्यांनी एका भाषणात सांगितलं की हे मला विद्यार्थी परिषदेच्या चलशिबिरातनं मिळाली. म्हणून आपल्याला डॉक्टर स्मिता कोल्हे असेल, सुनीलजी देशपांडे असेल, बाजूला ज्यांचं भाषण सुरू असेल, वनवासी लोकांसाठी काम करत असतात. वेगवेगळे कोणी अनाथ विद्यार्थ्यांसाठी काम करतात, वेश्यांच्या मुलांसाठी काम करतात, विटाच्या भट्टीवर मुलं जे काम करतात त्यांच्यासाठी काम करतात. कोणी पर्यावरणासाठी काम करतो, कोणी पाणी जिरवासाठी काम करतं. असं वेगवेगळ्या कार्यक्रमामधनं दृष्टिकोन विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ता काम करीत असतात. सांगण्याचा उद्देश, विद्यार्थी परिषद फक्त आंदोलन, फक्त इलेक्शन इतक्या मर्यादित नाही, तर सर्वांना विद्यार्थी परिषदमधनं सर्व विद्यार्थ्यांना जीवनाची दृष्टी मिळावी, हे विद्यार्थी परिषदचं काम आहे. आणि अशाच विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, याच्यातनं काही ना काही तुम्हाला जीवनाची दृष्टी नक्की मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मी हमी पण देतो की नक्की तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि सर्व विद्यार्थी परिषदेचे वेगवेगळे सेमिनार, वर्कशॉप सुरू असतात, त्याच्या सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो. आणि माझं बोलणं इथेच संपवतो. नमस्कार. धन्यवाद सुरेंद्रजी. आता मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत KSVP प्रमुख श्रीकांत पाटील यांना कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी विनंती करते. नमस्कार. आज कृषी क्षेत्राचे महत्त्व व युवांसाठी कृषी क्षेत्रातील संधी या विषयावर माननीय श्री अनिलजी काकोळकर यांनी आम्हा विद्यार्थ्यांना त्या अमूल्य मार्गदर्शन दिले व त्याकरता मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर CD माई सर यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. श्री विलासजी शिंदे यांचेसुद्धा मी आभार मानतो. व आम्हा विद्यार्थ्यांकरिता एक व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिले, त्याकरता मी आयोजकांचेसुद्धा आभार मानतो. व पुन्हा उपस्थित मान्यवरांचेसुद्धा पुनश्च आभार व्यक्त करतो. व कार्यक्रम संपला इथे मी जाहीर करतो. धन्यवाद.